उपस्थित सर्व भाविक सेवेकऱ्यांना प्रथमतः मी विनम्रतापूर्वक नमस्कार करतो. केवळ स्वामी समर्थ कृपेनं आज माझ्यासारखा एक खेड्यातला तरुण या ठिकाणी उपस्थित आहे. ह्या सोहळ्याचं आयोजन ज्यांनी केलं ते अभिषेक निकम आणि त्यांचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये उपस्थित असलेले आणि आपण आत्ता अक्कलकोटच्या संदर्भात जो प्रोजेक्ट पाहिला त्याचे कल्पक निर्माते श्रीमंत मालोजी राजे, उपस्थितांमध्ये माझे स्नेहीजन रविप्रकाश कुलकर्णी लेखक ते आहेत, त्याचप्रमाणे गुजरातमधून काही आलेले आहेत, काहींना पासेस मिळाले नाही हेही त्यांनी सांगितलं. आपण सर्वजण उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज खरं म्हणजे मला विषय जो दिलेला आहे स्वामी समर्थांच्या अवताराची आवश्यकता का. स्वामी समर्थांवर खूप बोलण्यासारखं आहे. ज्या वेळेला स्वामी समर्थांवर PhDचा अभ्यास करावा असं मी ठरवलं, PhDला दुसरे अनेक विषय होते, तरी देखील स्वामी समर्थ काय आहे, व्हॉट इज स्वामी समर्थ, व्हॉट इज हिज फिलॉसॉफी, त्यांचं तत्त्वज्ञान काय आहे, त्यांचा आचार विचार धर्म काय आहे, ह्या सर्वांचा सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी त्यात एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा सापडला की स्वामी समर्थांच्या अवताराची आवश्यकता का. आपल्यातील बहुतेक जणांना 1857 नंतर ते 1878 पर्यंत स्वामी अक्कलकोट आणि अक्कलकोटच्या पंचक्रोशीमध्ये जे वावरले आणि तिथं त्यांनी ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या लीला केल्या की ज्या लीला हा चमत्कार नव्हता, की ज्या लीला हा कोणाला तरी आश्चर्यचकित करावा याच्यासाठी नव्हत्या, बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा अर्थाने आणि त्या दृष्टीने त्यांनी त्या लीला केल्या. आणि त्या लीला करताना सुद्धा आपण एक लक्षात घ्या की अक्कलकोटला ज्या वेळेला ते 23 सप्टेंबर 1857 आले त्याच्या अगोदर सुमारे 6 ते 7 म्हणजे 600 ते 700 वर्ष स्वामी समर्थ हे प्रगट झाल्यानंतर विविध ठिकाणी त्यांनी अखंड हिंदुस्थानामध्ये, आजचा जो आपण भारत बघतो त्याच्यापेक्षाही खूप मोठा भारत का बांगलादेश होता आणि ब्रह्मदेशाचाही काही भाग होता, पाकिस्तानचाही काही भाग होता, अशा प्रचंड अशा हिंदुस्थानामध्ये स्वामी समर्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमण केलं. ते भ्रमण का केलं खूप खोलवर जात नाही वेळेअभावी, पण मुद्दा एवढाच आहे की 6 ते 7 शतके ह्या संपूर्ण हिंदुस्थानावर जी राजवट होती, जी सामाजिक स्थिती होती, जी आर्थिक स्थिती होती, जी धार्मिक स्थिती होती, एकंदर त्यावेळेला कमालीचं मागासलेपण होतं. त्याचप्रमाणे जाती व्यवस्थेचं प्रचंड प्रमाणामध्ये प्राबल्य होतं. आर्थिक विकास खूप कमी होता, दळणवळणाची साधनं खूप कमी होती आणि स्त्रियांवर आणि वेगवेगळ्या खालच्या जातीतील लोकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळी साम्राज्य होती. त्याच्या तपशिलात न जाता मी एवढंच सांगेल की स्वामी महाराजांनी ज्या वेळेला ते संपूर्ण हिंदुस्थानामध्ये भ्रमण करत होते त्या हिंदुस्थानामध्ये वेगवेगळ्या नावांनी त्यांनी भ्रमण केलं. कुठे ते दिगंबर स्वामी होते, तर ओरिसाला असताना ते जगन्नाथ स्वामी होते, कुठले ते संचारेश्वर होते, अशा वेगवेगळ्या नावांनी त्यांनी ठिकठिकाणी भ्रमण केलं. ते हिमालयामध्ये गेले, त्याचप्रमाणे ओरिसा राज्यामध्ये गेले, हरिद्वारला गेले, कच्छ काठेवाडला गेले, द्वारकाला गेले, गिरनार पर्वतावर गेले. हे आपल्या महाराष्ट्रात येण्यापूर्वी हे सर्व झालं. त्याच्यानंतर खूप दक्षिणेकडे रामेश्वरला गेले. या सर्व ठिकाणी जाताना
आपण त्यांच्या लीला बघतो आणि लीला बघताना आपल्याला केवळ तो एक चमत्कार वाटतो आणि काही भाविक भाबडे भक्त, मी मुद्दाम आवर्जून हा उल्लेख करतो आणि मला याचीही जाणीव आहे का मी मुंबईला दादरला शिवाजी मंदिरमध्ये आपल्यासारख्या अतिशय सुशिक्षित, डोळस आणि विज्ञान युगात वावरणाऱ्या सगळ्या सेवेकऱ्यांशी बोलतो आहे. आणि अशा ह्या वेळेला आपण स्वामी समजवून घेताना स्वामींचा अवतार का झाला, स्वामींच्या अगोदर स्वामी हे दत्तात्रयाचे पूर्ण अवतार मानले जातात आणि अशी संकल्पना आहे. संकल्पना अशी आहे की दत्तात्रय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रूप आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणजे तर उत्पत्ती, स्थिती आणि लय. आपलीसुद्धा मनुष्य प्राण्याच्या 3 स्थिती असतात. आपला जन्म होतो, जन्मानंतर मृत्यूपर्यंत आपली स्थिती असते आणि त्याच्यानंतर मृत्यूने आपला लय होतो. आणि या तिन्ही अवस्थेमध्ये आपला आचार, विचार आणि वर्तन व्यवहार कसा असावा, आपल्या दुःखाची मुळं काय आहेत आणि सुखाची फळं आपल्याला कशी घेता येतील, आपल्याला आनंदाने कसं जगता येईल, आणि हे अतिशय चांगल्या तऱ्हेनं सांगण्यासाठी स्वामी समर्थांचा हा अवतार झालेला आहे. आणि स्वामी समर्थांनी ते त्यांच्या विविध लीलांमधून हे सिद्ध करून दिलेले. स्वामींना 33 सिद्धी अवगत होत्या. अवगतच नव्हे तर त्यांचं त्याच्यावर प्रभुत्व होतं. परंतु ह्या सिद्धी अवगत असतानासुद्धा त्यांनी त्या सिद्धींचा वापर हा जादूटोणा करण्यासाठी केला नाही, लोकांना संभ्रमित करण्यासाठी केला नाही, तर जिथं जिथं मनुष्य जातीवर एक प्रकारचा अन्याय होत असेल, जिथे सर्वसामान्यांची लुबाडणूक होत असेल, तिथे त्यांना अवगत असलेल्या सिद्धीचा अतिशय कुशलतेनं, अतिशय कल्पकतेनं त्यांनी वापर केला. आणि तो वापर करून की मानवाचा वर्तन व्यवहार हा कसा असावा हे त्यांनी त्यांच्या वेगवेगळ्या लीलांमधून त्यांनी दाखवून दिलं. स्वामी समर्थांच्या अगोदरचे जे अवतार होते, श्रीपाद श्री वल्लभ किंवा नरसिंह सरस्वती, हे जे अवतार होते, हे अवतार श्रेष्ठ तर होतेच, परंतु त्या अवतारांचा जो आचार, विचार, वर्तन, व्यवहार सांगण्याची जी पद्धत होती ती जरा कर्मकांडी होती. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा जो त्याचा मुखवटा असायला पाहिजे होता तो दुर्दैवाने त्यांचा नव्हता. आणि म्हणून जे तळागाळातले सर्वसामान्य लोक जे होते, महिला ज्या होत्या, अनेक तळागाळातले वेगवेगळे स्त्री पुरुष होते, हे तुटलेले होते, त्यांना मंदिर प्रवेश नव्हता, अनेक गोष्टीपासून त्यांना वंचित ठेवलेलं होतं, यज्ञयागापासून वगैरे. परंतु ज्या वेळेला स्वामी महाराज आले, आपण अक्कलकोटापासूनचा जरी विचार केला तर आपल्या लक्षात येईल की स्वामी महाराजांनी त्यांच्या आचार, विचार, वर्तनातून, त्यांच्या लीलांमधून की माझा हा जो अवतार आहे, स्वामी म्हणायचे की हा त्यांचा जो, ते म्हटले नाही, कधी सांगितलं नाही, पण अनेक तज्ज्ञांना, अनेक अभ्यासकांना एक जाणवलं की स्वामींचा जो अवतार होता तो अवतार हा सर्वसामान्यांचं उद्धारण करण्यासाठी होता, सर्वसामान्यांना सुख, समाधान, शांती लाभावी याच्यासाठी होता. आपल्यातील अनेक अभ्यासकांना, अनेक जाणत्या सेवेकरांना माहिती आहे की त्यांच्या सेवेमध्ये त्यावेळेला 30 ते 35% प्रमाणात असे मुस्लिम लोक होते. आणि या मुस्लिम लोकांकडे ते स्वतः कधी कधी जायचे. आपल्याला माहिती आहे अक्कलकोटाचा मध्येच तिथं दर्गा आहे, त्या दर्ग्यामध्ये सुद्धा ते जायचे. इतकंच नव्हे तर हरिजनांच्या वाड्यामध्ये ते जायचे. त्याचप्रमाणे अतिशय मागासलेले, अतिशय गरीब असलेल्या लोकांच्या घरीसुद्धा ते जायचे आणि त्या लोकांच्या घरी जाऊन ते दाखवून द्यायचे की माझा जो अवतार आहे, माझं जे कार्य आहे, हे कार्य असं सर्वसामान्यांसाठी आहे. आणि आपल्याला
या ठिकाणी मला नमूद करताना आनंद होतो की स्वामी महाराज ज्या प्रमाणात लोकांपुढे यायला पाहिजे, भक्तांपुढे यायला पाहिजे, त्या भक्तांपुढे त्या प्रमाणात आणि तसे आलेले नाही. अनेक लोक स्वामींच्या पोथ्यांचे पारायण करतात, पण आपण हे पारायण करतो का करतो? निव्वळ पोथीवरून बोटं फिरवण्यात आणि ते वाचण्यात तसा काही फारसा अर्थ नाही. तर स्वामींचं जे अवघं चरित्र आहे, स्वामींचं जे अवघं कार्य आहे, स्वामींच्या ज्या अवघ्या लीला आहे, त्या लीलांचा अर्थ, भावार्थ, त्याचा मतितार्थ आणि सर्वसामान्य लोकांसाठी काय त्यांनी केलं, कशासाठी केलं, हे जर लक्षात घेतलं तर एक स्वामींचा विनम्र अभ्यासक म्हणून मी या ठिकाणी नमूद करतो की आत्ताच्या 21व्या शतकामध्ये आपण जे सर्वव्यापी असं म्हणतो, ज्ञानेश्वरांनी जे म्हटलेलं आहे, हे विश्वचे माझे घर, हे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं आणि संत तुकारामाने सुद्धा सांगितलं. बुडत जन हे देखवेना डोळा, म्हणून कळवळा वाटत असे. त्याचप्रमाणे स्वामी समर्थांनी सुद्धा बुडत जन हे देखवेना डोळा, म्हणून कळवळा वाटत असे. वास्तविक स्वामींना काय कमी होतं? स्वामी ज्या वेळेला मालोजी राजांकडे ते जायचे, राजवाड्यामध्ये त्यांना सन्मानाने बोलवायचे आणि मालोजी राजे स्वतःच्या सिंहासनावरून उठून ते त्यांच्या भेटीसाठी जायचे, त्यांचं दर्शन घ्यायचे. आणि अनेकदा असं होत असतानासुद्धा महाराजांची सतर्कता किती होती हे लक्षात घ्या. समसकला पाहू हा महाराजांचा मूळ उद्देश होता. सर्वांना त्यांनी समानत्वाने वागवलं. मी विस्ताराने त्या लीला सांगत नाही, आपल्यातील सगळ्यांना माहिती आहे की साधारणतः दर गुरुवारी अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाला मालोजी राजे जायचे. आणि एकदा सहज अनाहूतपणे, त्यांच्या मनात तसं काही नव्हतं, ज्या वेळेला ते त्यांच्या प्रचंड अशा राजेशाही लावाजाव्यासह ज्या वेळेला ते गेले आणि स्वामी महाराजांचं दर्शन घेताना ते खाली वाकले, त्याच वेळेला स्वामींनी त्यांच्या श्रीमुखात दिली, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे स्वामींच्या पुढे नो VIP, नो VVVIP, एव्हरीबडी इज इक्वल, प्रत्येकजण हा समान आहे, असं त्यांना, अशा तऱ्हेची त्यांची वागणूक होती. आणि म्हणून त्यांनी मालोजी राजांच्या श्रीमुखात देताना सुद्धा श्री स्वामी समर्थ कचरले नाही. तिथं त्यांचं स्वतःचं असं वेगळं दर्शन त्यांना नव्हतं. त्याचप्रमाणे आणखी आपल्याला ही लीला माहिती असेल की काहींना असं वाटतं की स्वामींच्या जवळ आम्ही सतत गेलो, स्वामींची सतत प्रार्थना पूजा अर्चा केली म्हणजे आम्ही स्वामींचे खूप जवळचे, स्वामींची आमच्यावर खूप कृपा आहे हे वाटणं, हा सुद्धा त्यांच्या अवताराचा हेतू नव्हता. त्यांच्या अवताराचा हेतू होता की श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलेला कर्मयोग, हा कर्मयोग श्री स्वामी समर्थांनी अनेक लीलांमधून सांगितलेला आहे. त्यातल्या एकाच लीलेचा थोडक्यात उल्लेख मी करणार आहे की अक्कलकोटामध्ये मारुती लोहार नावाचा एक लोहार हा लोहारकी करीत होता. आपण जरा थोडंसं आत्ताचं सगळं म्हणजे टेक्नोसेवी हे सर्व विसरून थोडं जर मनन चिंतन जर केलं की 150-200 वर्षापूर्वीचा जो काळ होता, त्या 150-200 वर्षापूर्वीच्या काळामध्ये लोक विशेषतः लोहाराकडे जायचे, शेतकरी लोक, इतर लोक अवजारं वगैरे बनवून घ्यायचे आणि तिथं तो मारुती लोहार आणि त्याची जी बायको होती सरस्वती, हे दोघंही, तर ती भाता ओढायची असे, भाता ओढायची आणि तो त्या आयरणीवर, ते लोखंडी अवजारावर हातोडाने घन मारायचा. परंतु एक लक्षात घ्या, आता जसे कुचाळखोर लोक आपण म्हणतो तसे असतात, अध्यात्मामध्ये असतात मोठ्या प्रमाणात, त्यावेळेला स्वामींच्या कानाशी काही लागणारे लोक होते. कानाशी लागणाऱ्या लोकांनी स्वामींना सांगितलं, स्वामी महाराज, तो मारुती लोहार कधीच तुमच्या दर्शनालाही येत नाही, त्याचं कुटुंब येत नाही, आम्ही तरी इथंच असतो. महाराज त्यांच्या स्वभावाप्रमाणे अतिशय रागावून
त्यांच्या पद्धतीने, तेवढं आपल्याला रागवता येणार नाही, पण अतिशय कणखरपणे ते म्हणाले, अरे तुम्ही तर भोजन भाऊ. आणखी बऱ्याच शिव्या दिल्या, काय ज्या शिव्या अतिशय असंसदीय आहेत. त्यांना त्या शोभतात, त्यांना त्या योग्य वाटतात, त्यांनी त्या दिल्या. आणि त्यांनी सांगितलं, जा जरा त्याच्या तिथून दुकानावरून, त्याचं त्या घरावरून जा. आणि मग काही सेवेकरी गेले, श्रीपाद भट आणखी काही होते, हे गेले. तर त्यावेळेला त्याची बायको सरस्वती ही तो भाता ओढताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी म्हणताना सुद्धा, आता त्या ताईंनी बघा सांगितलं, श्री स्वामी आपल्यातील अनेक जण जप करतात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, काहीतरी आपलं श्री स्वामी समर्थ, त्यांना इतकी घाई झालेली असते. परंतु ती बाई सरस्वती, ती लोहारीन, श्री स्वामी समर्थ, का त्या ठिकाणी श्वासाचं बेंबीच्या देठापासून आणि हृदयाच्या तळापासून स्वामींचं फक्त 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 स्वामींचं रूप डोळ्यासमोर ठेवून ती श्री स्वामी समर्थ श्री असा तर भाता ओढायची. आणि मारुती लोहारसुद्धा त्या हातोड्याने त्या आयरणीवर ठेवलेल्या वस्तूवर श्री स्वामी समर्थ इतक्या काही नजाकतेनं, इतक्या काही आत्मीयतेनं तो ते हातोडा मारायचा. आणि ते श्रीपाद भटासह ते जे काही होते ते थक्क झाले. आणि थक्क झाल्यानंतर पुन्हा ते परत आले. त्यावेळेला सुंदराबाईने सांगितलं, सुंदराबाई महाराजांना सांगत होती की आज सकाळी सकाळी मारुती आणि त्याची बायको आली, ते दोघंही आले आणि त्या दोघांनी हा सगळा परिसर झाडून साफसूफ केला आणि ते त्यांच्या कामावरती गेले सुद्धा. कुठल्याही प्रकारचं दिखाऊपण नाही, कुठल्याही प्रकारचं दाखवणं नाही, नटवेपण नाही. नटवी माणसं अनेकदा फसवी असतात, असं काही नव्हतं. आणि सर्वज्ञ अंतर्ज्ञानी असलेल्या स्वामी समर्थांना हा लोहार हा काय होता यातून त्यांना हे सूचित करायचं आहे की तुम्ही माझ्याजवळ असा किंवा नसा, परंतु माझ्याबद्दलचा भाव याचा अर्थ असा की जो कर्मयोग आहे तुमचा कर्मयोग चांगला करा. आणखी एकच उदाहरण त्यातलं मी पुन्हा सांगणार आहे की मुंबईचे एक डॉक्टर होते, मुंबई शहरात आहोत म्हणून आपण ते उदाहरण लक्षात घेतलं पाहिजे. खूप पेशंट्स होते त्यांच्याकडे त्यावेळेला आणि त्यांच्यावर उपचार करता करता त्यांनाही त्यांच्याबरोबरच्या काही साथीदारांसह अक्कलकोटला दर्शनाला जायचं होतं. परंतु पेशंट बरेच होते आणि कसं काय जावं म्हणून ते काही गेले नाही. मग त्यांनी काही डाळिंब हे त्यांच्याजवळ दिले आणि सांगितलं महाराजांना अर्पण करा. म्हणजे जे पेशंटची रोग्यांची सेवा करणं हा पहिला धर्म त्या डॉक्टरांनी मानला. ती डाळिंब महाराजांकडे पोचती झाली आणि त्यांनी मनोमन प्रार्थना केली, सांगितलं की स्वामी महाराज आपल्या दर्शनाची, आपण तर सर्वव्यापी आहात, सर्वत्र आहात, इथं तिथं सर्वत्र अत्र तत्र आपण आहात, परंतु असं कारण आहे, ते कारण दिलं, मी येऊ शकत नाही. अतिशय विनम्र भावाने आपला सांगण्याचा भावसुद्धा हा इतका विनम्र पाहिजे. खरा ज्याला आपण थोडंसं इंग्रजीमध्ये ओरिजिनल असा पाहिजे, त्या भावनेनं सांगितलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की त्यांनी ते डाळिंब अतिशय चांगल्या तऱ्हेनं ती खाल्ली, आवडीने खाल्ली, चविष्ट पद्धत. आपण जेवतो पण किती चविष्टपणाने जेवतो. अन्न हे पूर्ण ब्रह्म आपण म्हणतो, परंतु प्रत्यक्ष आपला आचार विचार वर्तन व्यवहार आणि अन्नाकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी आहे याचा आपण हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा चांगल्या तऱ्हेने विचार करत नाही. तो विषयाचा भाग वेगळा आहे. पण ह्या अवतार कार्यामधलं हे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांना पहाटे पहाटे दृष्टांत झाला आणि पहाटे पहाटे डॉक्टरला दृष्टांत झाल्यानंतर त्या दृष्टांतामध्ये त्यांना असं दिसलं की अतिशय आवडीने ते डाळिंब, त्या डाळिंबातले दाणे महाराज खात आहेत. आणि त्याच वेळेला त्या डॉक्टरांना असं वाटलं की आपण खरोखर कृतकृत्य झालेलो आहोत. म्हणून कदाचित आपल्यातील काहींना कामाच्या व्यापामुळे किंवा अन्य काही कारणामुळे अक्कलकोटला जाता येत नसेल, पण आपला भाव, आपलं राहणं, आपलं जगणं, आपला वर्तन व्यवहार
आपल्या कामाच्या संबंधीची असलेली बांधिलकी ही स्वामी समर्थांशी जर निगडीत असली, मी माझं वैयक्तिक उदाहरण हेच देतो की आपल्याला अतिशय समाधान, अतिशय सुख, अतिशय आनंद हा त्यातून आपल्याला मिळत असतो. आणि जरी जीवनामध्ये अनेक संकटं आली तरी देखील आपण त्या संकटावर पार करू शकतो. म्हणून स्वामी समर्थांच्या अवतार कार्याचा हा जो उद्देश आहे, आता जे अनेक प्रकारचे लोक आहे, कृपा आपण क्षमा कराल की काही लोक स्वामींचं नाव घेऊन त्याच्यात स्वामी कमी आणि स्वतःचा अहम जास्त हा असतो. अनेक पोस्टरवर, कधी कधी मला फार राग येतो, अनेक पोस्टरवर स्वामींचा फोटो छोटा आणि त्या ठिकाणच्या आयोगाचा फोटो मोठा. मला काही ठिकाणी बोलवल्यानंतर हे पाहिल्यानंतर मी स्वामींना स्मरून सांगतो आपल्याला, मी तिथं त्यांना सांगितलं की मी आज आपल्यापुढे काही बोलणार नाही. म्हणजे का हो सर, तब्येत बरी नाही का? म्हटलं काही मला बोलायचं नाही, माझी मानसिक स्थिती बरोबर नाही. मी सांगितलं नाही का तुमचा, नंतर त्यांना सांगायचा मुद्दा हा आहे, आपण त्यांच्यापुढे यत्किंचित नगण्य आहोत. आपण आता पाहिलं असेल की श्रीमंत मालोजी राजे ज्या वेळेला आले, त्यांच्या देहबोलीमध्ये आपल्याला अतिशय नम्रता वाटत होती. मालोजी राजांचं अवघं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं तर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मालोजी राजांवर हातामध्ये त्यावेळेला केवढी मोठी सत्ता, साम्राज्य होतं. एवढं सगळं असतानासुद्धा मालोजी राजांचं चरित्र त्यावेळेच्या आपण पाहिलं तर कमालीची सात्विकता, कमालीची चारित्र्य शुद्धता आणि त्यांच्या देहबोलीमध्ये आणि त्यांच्या नजरेमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारची आरेरावी नव्हती. आणि म्हणून स्वामींचा ज्या वेळेला आम्ही अभ्यास करतो, स्वामींच्या अवतार कार्याचा अर्थ ज्या वेळेला आम्ही समजून घेतो, त्यावेळेला आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही ह्या जगामध्ये आमचा उदय ब्रह्मा विष्णू महेश, आम्ही ह्या जगात अवतरलेलो आहोत. कशासाठी अवतरलेलो आहोत? म्हणजे उदय स्थिती जी आहे तर आम्हाला जे आयुष्य मिळालेलं आहे, आयुष्य आपल्याला लांबवता येत नाही, परंतु ते व्यवस्थित वागून अतिशय चांगल्या तऱ्हेचा आचार धर्म काढून ते आपल्याला समृद्ध बनवता येतं. हे स्वामींच्या अवतार कार्यातून आपण शिकायचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, ती जिथं जिथं त्यांना अतिशय चुकीच्या गोष्टी वाटल्या असतील किंवा ज्या असंभव आहे अशा वाटल्या असतील, तिथे त्यांनी त्या गोष्टीला विरोध केला आहे. मी विस्ताराने त्या लीला सांगणार नाही, परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके 1857च्या वेळात, आणि आपण जर वासुदेव बळवंत फडके यांचं चरित्र अतिशय गांभीर्याने विचारपूर्वक जर समजावून घेतलं, आपल्या डोळ्यावर कुठल्याही इझमची पट्टी न ठेवता, आपल्या डोळ्यावर कुठल्याही इझमची अशी पट्टी न बांधता, डोक्यात कोणतेही विचार न ठेवता तटस्थ वृत्तीनं पाहिलं की स्वामींच्या अवतार कार्यातील ही कृती काय दर्शवते, तर स्वतः वासुदेव बळवंत फडके हे अतिशय श्रेष्ठ, अतिशय तपस्वी, अतिशय व्रतस्थ असे दत्त उपासक होते. आणि असे हे दत्त उपासक ज्या वेळेला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जातात, ती तलवार ठेवतात. ते सर्व विस्ताराने आपल्याला माहिती आहे. तशी 2-3 वेळा ते गेलेले असतात. ती तलवार ती बाजूच्या झाडावरती अशी ठेवतात. का ठेवतात? त्याचा अर्थ, मतितार्थ, भावार्थ जर लक्षात घेतला आणि नंतर पुढे ते सिद्धसुद्धा झालं की आता कोणतीही गोष्ट, आपण रामदास स्वामी वाचले, सगळे वाचलेत, आपल्याला माहिती आहे की विवेकाने करावी, अंधारात कधीही उडी घेऊ नये, तर अतिशय काळजीपूर्वक. कारण त्यावेळची अशी स्थिती होती का ब्रिटिशांजवळ अतिशय मुबलक प्रमाणामध्ये शस्त्रास्त्र होते आणि आपला हा त्यावेळचा महाराष्ट्रातले जे राजे, काही संस्थानिक आणि काही जहागीरदार जे होते, हे एक जीव झालेले नव्हते, एक सुरी असे नव्हते. या ब्रिटिशांना या देशातून घालवलं पाहिजे अशा तऱ्हेची त्यांची वृत्ती. काही आगतिक, काही अतिरेकी विचाराचे जे लोक होते, त्यांना वाटत होतं की ब्रिटिश सत्ता इथून जावी, त्यांच्या विरुद्ध हे करावं. महाराजांना याही गोष्टीची जाणीव होती
आणि महाराजांनी सांगितलं अभी वक्त नाही आया आहे. आणि पुढे तुम्हाला माहिती आहे ते कसं बंड झालं, 1857चा उठाव कसा अयशस्वी झाला वगैरे. आणि 1857चा उठाव म्हणजे इतकी सूचकता त्यांच्या अवतार कार्यातून आपल्याला दिसून येते. आणि ज्यांनी ज्यांनी त्या उठावामध्ये भाग घेतला होता त्यातील काहींना तोफेच्या तोंडी दिलं जाणार हे स्वामींनी त्या शिक्षा होण्याच्या अगोदरच सांगितलं होतं की अक्कलकोटामध्ये असलेल्या तोफेमध्ये तिथे जाऊन ते असे तोंड खुपसून असे तिथं उभे राहायचे, म्हणजे तोफेच्या तोंडी दिलं जाईल. अगोदर ते बरेचसे सैन्य तयार बरेच विस्ताराने मला एवढंच सांगायचं आहे, त्यांच्या अवतार कार्याचा हेतू असा होता. इतकंच नव्हे तर जिथं जिथं तीर्थक्षेत्र होती या तीर्थक्षेत्रांमध्ये, आता मी नाशिकहून आलेलो आहे, आमच्या तीर्थक्षेत्रामध्ये त्र्यंबकेश्वरला काय असतं काय चालतं हे मला माहिती आहे. आपण अनेक तीर्थक्षेत्री जाता, त्या तीर्थक्षेत्री अनुभवसुद्धा घेता. त्यावेळेला स्वामी महाराज असताना म्हणजे 150 वर्ष आणि त्याच्या अगोदरच्या कालखंडामध्ये स्वामी महाराज ज्या वेळेला सर्वत्र भ्रमण करत होते, मग ते कच्छ काठेवाडमध्ये असेल, द्वारकेला असेल, कोटीकूप तीर्थावरती असेल किंवा रामेश्वरला दक्षिणेकडे असेल, तिथे असलेले जे बडवे पुजारी हे अतिशय लुटायचे. आणि मग स्वामी त्यांना अद्दल घडविण्यासाठी, आपला स्वतःचा चमत्कार दाखवण्यासाठी, जादूटोणा करण्यासाठी, मी कोणीतरी आहे हे भासवण्यासाठी तिथं ते काही करत नव्हते. तिथं ह्या लोकांना काहीतरी धडा शिकवला पाहिजे, काहीतरी वेगळ्या तऱ्हेनं. कारण बऱ्याच वेळेला असं चांगलं सांगून कळत नव्हतं. स्वामी ज्या वेळेला मी PhD करण्याच्यासाठी फॉर्म भरला त्यावेळेला मला सांगण्यात आलं, तुमच्या स्वामींवर कसं काय तुम्ही PhD करणार, तुमच्या स्वामींनी तर काही पुस्तक लिहिलं नाही, तुमच्या स्वामींनी कुठे अभंग रचले नाही, तुमच्या स्वामींनी कुठे भाषणं दिले नाही, तुमच्या स्वामींनी कुठे काही कथा प्रवचनं केले नाही, तरी तुम्ही स्वामीवर PhD का करता? तुम्हाला स्वामीवर PhD त्यांच्या साहित्यावर करता येणार नाही. नरेंद्र जाधव त्यावेळेला कुलपती होते आमचे. मी त्यांना सांगितलं, सर मला फक्त 5 मिनटं द्या. आणि 5 मिनटात मी त्यांना सांगितलं की स्वामी समर्थांचा हा जो अवतार, अनेक अवतार होऊन गेले आपल्या हिंदू धर्मामध्ये, पण त्यातला ह्या अवताराचा हेतू काय, ह्या अवताराचा हेतू त्यांनी त्यांच्या लीलांमधून कसा सांगितला याची मला उकल करायची आहे. आणि त्याच्यासाठी आपण परवानगी द्यावी. 5 मिनटाच्या ऐवजी नरेंद्र जाधव हे 25-30 मिनटं अतिशय मुक्तपणाने बोलले. आणि त्यांनी सांगितलं युअर परमिशन इज ग्रँटेड. आणि अतिशय चांगल्या हे असं का होतं बरं? मी स्वामी, मला ज्या वेळेला परवानगी नाकारण्यात आली, इथला मी वगळून टाका, त्यावेळेला स्वामींना म्हटलं की स्वामी राया, PhDतून काही मला मिळवायचं असं काहीच नाही, फक्त एक निमित्त आहे का त्या निमित्ताने तुमचा चिकित्सक अभ्यास व्हावा, काहीतरी धाक माणसाला अंकुश असावा, अंकुश पाहिजे. तुकारामांनी त्यांच्या अभंगगाथेत जे सांगितलं तसं म्हटलं, त्या निमित्ताने अभ्यास व्हावा, अनेक ग्रंथ वाचले जातील, पाहिलं जाईल, अनेक ठिकाणी मला जाता येईल वगैरे वगैरे. तर त्यातून म्हणून आपण हे करता स्वामींच्या प्रत्येक अभ्यास, काही ठिकाणी ते स्मशानभूमीत जाऊन असे विश्रांती घेतलेली त्यांनी का घेतलेली आहे, तर राजे रायबान त्यांची ती लीला जर आपण पाहिली तर त्यांना काही ना काही त्यांच्या अवतार कार्यात सूचित करायचं होतं. तर त्यांना जे दिव्य अशा ज्या शक्ती प्राप्त झाल्या होत्या त्यांचा वापर त्यांनी हा समाज सुधारवण्यासाठी, समाजातील लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यासाठी, दुष्टांचा नायनाट करण्यासाठी किंवा त्यांना ठिकाणावर आणण्यासाठी त्यांनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्या लीला केल्या. कोटीकूप तीर्थावरचं मी जे सांगत होतो ते पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो की तेथील लोक जे होते पुजारी, ते सर्वसामान्य लोकांना सांगायचे पैसे पाहिजे, पैसे द्या, पैसे द्या. आणि ज्या वेळेला स्वामी महाराज गेले, स्वामींनी सांगितलं मी असा नंगा फकीर आहे, असा कोसाई, माझ्याकडे काहीच नाही, तरी ते लोक त्यांच्याशी वादिवाद घालायला लागले. आणि त्याच वेळेला त्यांना अवगत असलेल्या सिद्धीच्या साह्याने ते त्या पाण्यावरून चालत जाऊन तिथं त्यांनी स्वस्तिक आसनामध्ये पाहिलं, बसलेलं पाहिलं. आणि अतिशय दिव्य
तेजपुंज असं त्यांचं रूप होतं, त्याबद्दल मी द्विरुक्ती करत नाही. 6.5 फुटापेक्षाही अतिशय उंच अशी त्यांची मूर्ती. जर जुन्या राजवाडा जर पाहिला आपण अक्कलकोटचा, तर त्या अक्कलकोटच्या त्या सगळ्या वरची जी ती म्हणजे जो दरवाजा आहे तो सहजपणे त्यांचा हात असा पुरायचा. ह्या PhDचा अभ्यास करण्याच्या निमित्ताने मला ते सगळं करावं लागलं. असा हात त्यांचा पुरायचा. अतिशय तांबूस असा त्यांचा रंग आणि प्रभू रामचंद्रासारखे ते अजानुभाऊ होते आणि पांडुरंगासारखे त्यांचे पाय हे 12 इंच. अतिशय एक वेगळं दैवी असं विभूती त्यांची ती होती. तर त्यांनी त्या कोटीकूप तीर्थातल्या त्या लोकांनी ते पाहिल्यानंतर मग ते तिकडे कुठे कुठे गेले ते खूप विस्ताराने सांगत नाही, परंतु ते शंकराचार्यांकडे गेल्यानंतर त्यांना हे सांगण्यात आलं की तुम्ही एका खूप चांगल्या अशा दैवी विभूतीचा अपमान केला ह्या कारणासाठी वगैरे. ज्या वेळेला त्यांना हे कळलं, पश्चाताप झाला, ते त्यांचं क्षमा मागायला लागली, त्यावेळेला स्वामींनी जे उद्गार काढलेले आहेत ते उद्गार आपण सगळ्यांनी मुळापासून अतिशय बारकाईनं त्यातला अर्थ, भावार्थ, मतितार्थ जर शोधला तर लक्षात येईल की स्वामी इज नेसेसरी इवन टुडे ऑल्सो अँड इन फ्युचर ऑल्सो. कारण असं त्यांनी सांगितलं का तुमच्या ह्या देवदर्शनासाठी गोर गरीब सर्वसामान्य येतात. त्यांच्याजवळ कुठल्याही प्रकारचे पैसे अडके वगैरे नसतात, तर त्यांना अडवू नका, त्यांची उगाच छळवणूक आणि पिळवणूक करू नका, त्यांना देवाचं दर्शन घेऊ दे जा असं सांगितलं. बरंच त्यांनी सांगितलं. म्हणजे लोक आणि त्यांच्या मनावर असा काही परिणाम झाला की अतिशय नासकं झालेलं ते पाणी, दुर्गंधी ज्या पाण्यातून येत होती. मगच मी तुम्हाला सांगितलं की मी आपली क्षमा मागून मी फक्त त्या लीलांमधला काही भाग सांगणार आहे की ज्यातून आपल्याला त्यांच्या अवतार कार्याचा उद्देश स्पष्ट होईल. आणि महाराजांनी एका नजरेनं त्या सबंध कोटीकूप तीर्थाकडे पाहिलं आणि ते पाणी अतिशय सुगंधी झालं, अतिशय चांगलं झालं. आपण स्वामी ही विभूती अशी आहे की न पेलवणारी आहे. स्वामी इतके सामर्थ्यशाली आहे की तुम्ही कितीही जा की त्या स्वामींच्या सामर्थ्याची आपल्याला कल्पना येणार नाही. स्वामींना त्या लीला, त्या 33 लीलांचा जर आपण वेगवेगळ्या तऱ्हेनं, वेगवेगळ्या अंगानं आणि वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने जर विचार करायला लागलो तर स्वामी समर्थ हे आपल्या शब्दात न पकडता येणारं खूप मोठं असं विभूती महत्त्व आहे की ते एक महासागरासारखे आहे. आणि तुम्ही आपण टिटवीसारख्या, आपल्या चोची ह्या टिटवीसारख्या आहे. आपल्याच्याने हा समुद्र, महासागर कधीही कोरडा करता येणार नाही, निदान माझ्यासारख्याला तरी कधी येणार नाही, अशी माझी ठाम समजूत झालेली. तिसरी महत्त्वाची एक गोष्ट तुमच्या अशी लक्षात येईल की त्यांना काही लोक प्रत्येक वेळेला, प्रत्येक काळात श्रीकृष्णापासून त्याच्याही अगोदरपासूनच्या अवतारापर्यंत जर आपण पाहिलं, काही कुचाळखोर, काही दुष्ट प्रवृत्ती ह्या अशा असतात. स्वामींच्या वेळेलाही काही तशा होत्या. स्वामींनाही जादूगार, चमत्कार करणारा वगैरे वगैरे असे म्हणायचे. पण ज्या वेळेला तो एक अतिशय म्हणजे महारोगी झालेला जो पंजाबी माणूस स्वामींकडे येतो आणि त्यांनी काही स्वामीला ओळखलेलं नसतं, पण कौन स्वामी आहे, कहाँ है, कैसे है, वो चमत्कार करते है वगैरे वगैरे असं सांगितलं. त्यावेळेला त्यांनी त्याला जो काही जबाब दिला, त्याला जे काही उत्तर दिलं, हे त्यांच्या अवतार कार्यामधलं अधोरेखित करण्यासारखं आहे. ते त्यांचे शब्द इथं मला वापरण्याचा मोह तर म्हणजे मी वापरू शकत नाही, इतके घाणेरडे आणि कडक चापकासारखे आसोड त्या माणसावरती ओढले. परंतु दुसरी बाजू ही लक्षात घ्या, स्वामी हे दयेचा प्रचंड महासागर होते. इतकं रागावून, इतकं संतापून सुद्धा त्यांनी त्याच्यावरती कृपा केली. ज्या वेळेला तो शरण आला आणि शरण आल्यानंतर त्याच्यावरती कृपा केली आणि कृपा केल्यानंतर त्याला बरं केलं,
सांगायचा मुद्दा हा आहे की स्वामींनी त्यांच्या अवतार कार्यामध्ये अशा तरी, आणि स्वामींना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निश्चिम भक्ती आवडायची. निश्चिम भक्ती. आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलंच पाहिजे, एखाद्या ठिकाणी गेलंच पाहिजे. काही चांगल्या कामामुळे शक्य झालं नाही तरी बरं ते समसकला पाहू अशा तऱ्हेचा त्यांचा आचार विचार वर्तन व्यवहार होता. दररोज त्यांच्याकडे अनेक नैवेद्य यायचे आणि नैवेद्य येताना एका गरीब बाईने सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोटात त्यावेळेला ज्वारी ही मोठ्या प्रमाणात व्हायची, आता होते ज्वारी आणि खरडा घेऊन ती बाई जर्मन सिल्वरचं अतिशय मोडक्या तोडक्या भांड्यामध्ये तो नैवेद्य घेऊन आली आणि साध्या अशा फडक्याने झाकलेला, आणि ती लांब उभी होती, दूरवर उभी होती. आणि काही मातब्बर इमानदार जहागीरदार राजे महाराजे वगैरे यांच्या घराण्यातल्या मोठमोठाल्या पाटीलदार वतनदार यांच्या घरातल्या स्त्रिया नटून थटून अतिशय चांगल्या तऱ्हेचा सुग्रासचा नैवेद्य महाराजांसमोर घेऊन आल्या. प्रत्येकीला असं वाटत होतं की आपला नैवेद्य घ्यावा. परंतु महाराज, मी तुम्हाला अगोदर त्यावेळच्या अक्कलकोटातल्या लोकांना इतकंच काय, पण मला स्वतःला सुद्धा काय महाराजांचं अगोदर वाटायचं. आणि महाराजांची चाणाक्ष अशी नजर दूरवर गेली आणि त्यांनी सांगितलं, ए ग इकडे, आणि त्या बाईला बोलावलं आणि तिच्या जवळचा तिचा नैवेद्य त्यांनी काय केला, स्वीकारला. थोडंसं जरा शांतपणे आपण विचार करा. आपल्या मठ मंदिरामध्ये दाखवले जाणारे चांदीच्या पाटातील नैवेद्य, त्याच्यावर असलेले अतिशय भरजरी चांगले वस्त्र आणि त्या नैवेद्य त्याचा तो थाट पाहिल्यानंतर, आणि महाराजांनी त्यांच्या त्या अवतारात त्या सर्वसामान्य स्त्रीने कष्टाने तिच्या आणि तिच्या नवऱ्याने शेतात पेरलेल्या ज्वारीचे निर्माण केलेलं पीक आणि त्याची केलेली भाकरी आणि तो ठेचा आणला आणि दिला, तो किती आत्मीयतेनं खाला. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की प्रभू रामचंद्राने शबरीची बोरं खाल्ली, आणि म्हणून स्वामीसुद्धा म्हणायचे, मीच राम होतो बरे. काहींना ते सांगायचे, मीच राम होतो, मीच कृष्ण होतो. पण आम्ही जे आहोत त्यांचे जे भाविक भक्त काही अपवाद वगळता, स्वामी स्वामी स्वामी, स्वामीने मला नोकरी लावली पाहिजे, स्वामीने माझा हा आजार बरा केला पाहिजे, स्वामीने माझं हे केलं पाहिजे, स्वामीने माझं ते केलं पाहिजे, स्वामीने माझ्या मुलाचं लग्न केलं पाहिजे, मुलीचं वगैरे वगैरे, इतके किरकोळ. काही तर म्हणतात स्वामींच्या कृपेने आमच्या नळाला सुद्धा पाणी येऊ द्या. अरे, काही मागण्याची पद्धत आहे, मागण्याचं सुद्धा दारिद्र्य पण आमच्यामध्ये आहे. त्या बाईने नैवेद्य तिचा ग्रहण केल्यानंतर त्या बाईने काही मागायला पाहिजे होतं ना. तुमच्या माझ्यासारखे 21व्या शतकातील 3ऱ्या दशकात राहणारी माणसं स्वामींकडे काही मागितलं असतं, पण त्या बाईने, स्वामी तुमचं पोट भरलं ना, माझं बी पोट भरलं असं ती म्हणायला लागली, मलाही तृप्ती झाली असं ती म्हणायला लागली. नंतर तिचा उद्धार झाला, नंतर तिला मुलंबाळं झाली वगैरे, तो भाग वेगळा. स्वामी दाय ग्रेस आपण असं जे म्हणतो, तुमची कृपा म्हणजे तरी काय? कृपा म्हणजे मुलंबाळं होणं, कृपा म्हणजे घरदार होणं, कृपा म्हणजे आडी गाडी भारी गाडी फॉर्च्यून वगैरे वगैरे असं होणं नाही, अजिबात नाही. स्वामी कृपा म्हणजे तरी काय? त्या अवताराचा हेतू तरी काय? तर स्वामी कृपा म्हणजे कमालीची, मनात आपल्या स्वतःला मिळणारी एक प्रकारची शांती आणि तृप्ती, एक प्रकारचा आनंद, आणि स्वामींचं वर्णन करताना, स्वामींचं गुणगान गाताना मिळणारं एक प्रकारचं समाधान, हे खरं स्वामींचं अवतार कार्याचं वैशिष्ट्य. अवतार कार्यामधला आणखी एक भाग मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे वेळेच्या मुळे. तर स्वामींच्या त्या संबंध अवतार कार्यामध्ये ज्या वेळेला स्वामी हिमालयावर होते, हिमालयावर असताना त्यांनी ती लीला, की आता आपण पर्यावरण म्हणतो, त्यांनी तिथं त्या लीलेमधून सुद्धा सांगितलं पर्यावरणाला जपा. त्यावेळेला ते ओरिसा राज्यामध्ये जगन्नाथपुरीला आले. जगन्नाथपुरीला आल्यानंतर सुद्धा 80 वर्ष वय असलेल्या माणसाला स्वतःच्या बायकोला भेटावं, बायको सापडावी म्हणून त्यासाठी असलेली त्याचा खटाटोप,
त्यावेळेला त्यांनी संसाराबद्दल आणि आपल्या आयुष्याच्या घालवलेल्या कालावधीबद्दल सुद्धा कसं वागावं हे सांगितलेलं तत्त्वज्ञान अतिशय महत्त्वाचं आहे. रामेश्वरला सुद्धा त्यांनी तशाच तऱ्हेचं सांगितलं आहे की मुलाची प्राप्ती म्हणजे त्यांच्या अवतार कार्याचं. मला जो दिलेला आहे संयोजनाचा वेळ संपलेला आहे तरी देखील मी आणखी त्यांच्याकडून 5 मिनटं मागून घेतो आणि सांगतो की स्वामींच्या त्या अवतार कार्यामध्ये आपण सगळेजण एक लक्षात घ्या, स्वामींचा जो अवतार कार्य आहे तर त्या अवतार कार्यामध्ये स्वामींनी त्यांना काय आवडतं, स्वामींना निश्चिम भक्ती आवडते हे त्यांनी त्यांच्या विविध लीलांमधून दाखवून दिलेलं आहे. स्वामींना अतिशय प्रामाणिकपणा आवडतो हे त्यांनी त्यांच्या अनेक लीलांमधून दाखवून दिलेले. स्वामी जात पात गोत्र उच्च नीच असे पाहत नव्हते ही त्यांनी त्यांच्या लीलांमधून दाखवून दिलेलं आहे. स्वामींच्या अवतार कार्यामधून तुमचं काम, तुम्हाला जे काम प्राप्त झालेलं, विहित काम प्राप्त झालेलं आहे ते काम अतिशय नेकीनं, अतिशय सद्विवेकाने, अतिशय चांगल्या तऱ्हेनं करा. टोळच्या तो आप्पा टोळ आहे त्यांच्या त्या चिंतोपंत टोळ ती त्याचीही खूप माहिती आहे. सांगायचा मुद्दा हा आहे का आम्ही जर ऑफिसला दांडी मारून, जर आम्ही आमचं काम सांगू म्हणजे बुडवून, आम्ही मालकाशी खोटं बोलून जर अक्कलकोटला गेलो आणि स्वामींचे पाय धरले की स्वामी कृपा करा, आपण त्यावेळेला आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे की मी कसं काय. ज्या वेळेला अभिषेक माझ्याकडे आल्यानंतर खरं म्हणजे मला नागपूरला जायचं होतं, हा माझेपणा हे स्वामींमुळे, हे स्वामींची कवच कुंडल्या असल्यामुळे. हु इज यशवंत पाटील? यशवंत पाटील इज नो बडी. कोणालाही सांगतो त्यांच्यामुळे तर तुम्ही मला ऐकताय, नाही तर असं कोणी आलं असतं का तरी, इथले दरवाजे उघडायला कोणी आलं नसतं. सांगायचा मुद्दा आहे ही आपली अतिशय विनम्रतेची भावना. आणि मला एक सतत प्रश्न विचारला जातो की महाराज म्हणजे सर स्वामींची उपासना कशी करावी, हा आणखी वेगळा विषय अतिशय सोपा आहे. स्वामींचं नामस्मरण, आता वेळ नसतो तरी देखील आपण लोकलमध्ये बसल्यानंतर, आपल्या गाडीमध्ये बसल्यानंतर आपण शांत चित्ताने श्री स्वामी समर्थ असं मनातले मनात जप म्हणू शकतो. माळ असेल नसेल काही गरज नाही. श्री महाराजांनी कुठेही असं सांगितलं नाही. त्यांनी श्री स्वामी समर्थ हा बाळप्पाला दिलेला जप, तो जप करताना सुद्धा अतिशय मनोभावे कसा करावा. आता जनाबाईचं त्या भाकरीत त्या गोवऱ्यामधून येणारा आवाज ते मी विस्ताराने सांगत नाही. नामसामर्थ्य अतिशय मोठं आहे. आणि त्यांची दुसरी अट अशी आहे की तुम्ही उपासना करताना त्या सगळ्या लीला जर पाहिल्या तर चारित्र्याला फार महत्त्व आहे. ज्या वेळेला त्यांच्या तोंडामध्ये विडा दिला जात होता त्यावेळेला त्या बाईला ते कशा तऱ्हेनं ते बोलतात ते आम्ही नुसत्या त्यांच्या लीलाने अचंबित होतो. काय स्वामी, काय स्वामी. राची ढेरेंशी मी ज्या वेळेला ते हयात असताना म्हटलं अण्णा काय, तर त्यांनी इतकी उकल करून सांगितली. मुद्दाम आवर्जून सांगतो की स्वामींचं अवतार कार्य जे आहे, अवतार कार्य हे व्यक्तीच्या, समाजाच्या, कुटुंबाच्या, सगळ्यांच्या उद्धाराचं आहे. स्वामींचं कार्य प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचं आहे. स्वामींचं कार्य, अवतार कार्य हे आत्मविश्वास निर्माण करण्याचं आहे, आपलं मनोबल वाढवणारं आहे. तुम्ही आता काही जण काय करतात, सर स्वामींचं आपण महिनाभर काम केल्यावर पगार मिळतो का लगेच नोकरीला लागले की दुसऱ्या दिवशी हातावर पगार, तसं नसतं होत. तसं स्वामींचे काही दिवस आपण अतिशय मनोभावे जर सेवा केली म्हणजे नामस्मरणाची केली तर निश्चितपणे आपल्याला चांगल्या तऱ्हेचा लाभ मिळू शकतो. स्वामींचं अवतार कार्य हे अफाट आहे. स्वामींच्या बाबत कितीही बोललं, स्वामींच्या हरिद्वारमधल्या लीला, स्वामींच्या जगन्नाथपुरीमधल्या लीला, रामेश्वरमधल्या लीला आणि अक्कलकोटमध्ये असलेल्या लीला, बहुतेकांना अक्कलकोट आणि अक्कलकोटच्या परिसरातल्या माहिती, पण त्याच्या अगोदरचं काय, स्वामींची उपासना काय, स्वामींचे जे शिष्य 34 शिष्य प्रत्यक्ष स्वामी असताना होऊन गेले त्या कृपांकित शिष्यावर, मग देव मामलेदार ते असतील आणि ह्या सगळ्यांवर काय केलं, बिडकर महाराज असतील, या सगळ्यांचा आपण नीट कधी तपशीलवार अभ्यास करून त्याचा नुसता अभ्यास करायला महत्त्व, आपल्या जीवनाशी किती पडताळून पाहतो हे त्यांच्या अवतार कार्याचा हेतू आहे. थोडक्यात जर सांगायचं झालं तर त्यांचा अवतार कार्य 2 वाक्यात आहे, पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
हे त्यांचं अभिवचन आहे. पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याचा अर्थ असा, आचार विचार वर्तन व्यवहार आपण अतिशय शुद्धतेनं करत राहिलो, विनम्रपणे करत राहिलो, तर ते हेच सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज ते सदैव स्थितीमध्ये आपल्यामध्ये नाही. सदैव स्थितीमध्ये जरी आपल्यामध्ये नाही, निर्गुण निराकार स्थितीमध्ये जरी असले तरी स्वामींच्या अवतार कार्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते आपल्याला तरीही मदत करतात आणि हम गया नाही जिंदा है याची ते काय करतात, प्रचिती देतात. आता प्रत्यक्ष येऊन सांगतात का नाही, पण कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून ते मदत करतात. कुणीतरी तुम्हाला अवचित कुणीतरी भेटतो आणि सांगतो की माझं तिकीट कॅन्सल झालेलं आहे, तुम्ही अयोध्याला जा, मला काही आज जाता येणार नाही. तुमची प्रभू रामचंद्राला भेटण्याची इच्छा पूर्ण होते. किंवा तुमच्या मुलाला किंवा मुलीला एखादी नोकरी मिळायची असेल, तिथं कोणाची तरी कोणत्या ना कोणत्या म्हणजे महाराज इतके अफाट आहे, इतके अफाट आहे की शब्दात न मावणारे, किती सांगितलं तरी थोडंच आहे. तर अल्पस्वल्प स्वरूपात वेळेच्या मर्यादेत मी या ठिकाणी थांबतो. आपल्याला पुन्हा एकदा मला खूप आनंद झाला, आपल्या सगळ्यांना मी पाहिलं. मी आलो त्यावेळेला खरं म्हणजे खूप वेळेवर यावं लागतं, ट्रॅफिकमुळे थोडा वेळ झाला, त्याबद्दलही क्षमा मागतो. आणि सगळ्यांच्या चेहऱ्याकडे, कारण महाराजांनी जे थोडंसं प्रचंड महासागरातून एखादा अर्धा थेंब जो मला दिलेला आहे, मी सगळ्यांना न्याहाळीत होतो, सगळ्यांच्या डोळ्यात नजरेत पाहत होतो. खूप मोठा अपरभाव अभिषेकच्या रूपाने, म्हणजे हे सगळं आपल्याला उपलब्ध त्यांनी करून दिलेले. श्रीमंत राजांचा प्रकल्प आपण पाहिलेला आहे. हा गोवर्धन पर्वत आहे. आपण सगळ्यांनी हा हातभार लावून तो काय करायचा, उचलायचा आहे, पूर्ततेला न्यायचा आहे. आणि या ठिकाणी अशी इच्छा व्यक्त करायची आहे की स्वामींनी ज्या कारणासाठी अवतार धारण केला आणि ज्या कारणासाठी अक्कलकोटला येण्यापूर्वी आणि अक्कलकोटला आल्यानंतर 1878पर्यंत ज्या हेतूसाठी, ज्या उद्दिष्टासाठी त्यांच्या अवतार कार्यामध्ये त्यांनी कार्य केलं, त्याचा आपण हातभार लावला पाहिजे आणि सगळ्यांशी ममत्वाने, स्नेहत्वाने, आपुलकीने आपण वागलं पाहिजे, अशा तऱ्हेची इच्छा करतो. आणि जाता जाता नाशिकहून आल्यामुळे एक सांगतो की आमच्या नाशिकहून गोदावरी नदी वाहते आणि तिथलं रामकुंड अतिशय पवित्र आहे. पावसाचं जर पाणी गटारात पडलं तर त्याची घाण होते, पण तेच पावसाचं पाणी रामकुंडासारख्या पवित्र तीर्थामध्ये जर पडलं तर त्याचं काय होतं, तीर्थ होतं. आणि ती तीर्थ प्राशन करून आपण आनंदी होतो, सुखी समाधानी होतो. माझे जे पाऊण तासामधले स्वामी समर्थांच्या अवतार कार्यांचे जे शब्द आहे, ते शब्द तुमच्या सगळ्यांच्या मेंदूरूपी रामकुंडा, पवित्र रामकुंडात ते पडावेत, त्याचं तीर्थ व्हावं आणि ते तीर्थ प्राशन करून तुम्ही अतिशय सुखी, समृद्ध आणि आनंदी व्हावं, अशी आपल्या सर्वांसाठी स्वामी समर्थचरणी विनम्र प्रार्थना करतो आणि येथेच थांबतो. श्री स्वामी समर्थ.